नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय लक्षवेधी. आपल्याला कल्पना आहे 2-3 दिवसांपूर्वी शरद पवारांनी खुद्द कोल्हापूरमध्ये एक असं विधान केलं की ज्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयीची अतिशय टोकदार मतप्रदर्शनच त्यांनी करून टाकलं. त्यांचं म्हणणं होतं आणि त्याला संदर्भ होता तो म्हणजे संभाजीराजे छत्रपती जे आता राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आहेत त्यांना घेऊन तो संदर्भ होता की एकेकाळी मध्ययुगामध्ये छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे, पेशवे फडणवीसाची करायचे, पण इथे गंमत बघा, फडणवीसच छत्रपतींना नेमतायत. आणि शरद पवारांचं हे विधान, ज्यांना शरद पवारांचा इतिहास माहीत आहे त्यांना ते कळेल की ती मिश्किली वगैरे नाहीये, ती गंमत वगैरे नाहीये. त्याच्या मागे असेल तर जहाल राजकीय गणित समीकरणं जी आता बदलत आहेत आणि ज्याची कदाचित काळजी त्यांना वाटते. त्याबद्दलची जी चर्चा आहे, मराठा राखेल तो सत्ता चाखेल, आणि तेच जमत नसल्यामुळे आणि ते आता हातातून सुटत असल्यामुळे शरद पवारांनी हे विधान करून एक टेस्टिंग द वॉटर्स, परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का, त्याबद्दलची ही चर्चा आहे. आणि महाराष्ट्राचं सामाजिक राजकारणावरती भाष्य यावरनं होणं अपेक्षित आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत चर्चेमध्ये. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, त्यांचं स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. त्यांच्यासोबत आहेत प्रवीण गायकवाड, समाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत कुमार सप्तर्षी, समाजवादी चळवळीचा आणि सामाजिक राजकीय कार्याचा मोठा अनुभव असलेले नेते, सामाजिक राजकीय विश्लेषक. सगळ्यांचं स्वागत. आणि बाकीचे दोन गेस्ट आपल्यासोबत डॉक्टर भारत कुमार राऊत आणि हेमंत देसाई थोड्याच वेळात चर्चेमध्ये इथे येणार आहेत. मी केशव उपाध्यांपासून सुरुवात करेन. उपाध्येजी, काय चाललंय या महाराष्ट्रात? इकडे काही जणांना नाही पटत आहे की फडणवीस कसे काय छत्रपतींची नियुक्ती करतात. याच्याबद्दल भाजप जो की पेशव्यांचाच पक्ष मानला जातो त्याचं काय म्हणणं आहे? नाही, भाजप पेशव्यांचाच पक्ष म्हणला जातो हे म्हणणं थोडंसं मला कळलं नाही कुठल्या अर्थाने आपण म्हणताय. 2-3 गोष्टी या ठिकाणी मांडल्या पाहिजेत प्रसन्नजी. मुळामध्ये ज्यांचा 5 दशकं जे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, देशाच्या संसदीय राजकारणात आहेत, महाराष्ट्रात तर 5 दशकापेक्षा अधिक काळ ते राजकारणात आहेतच. अशा व्यक्तीकडून अशा पद्धतीचं विधान येणं हे खरोखर दुर्दैवी असायला म्हटलं पाहिजे, खेदजनक म्हटलं पाहिजे. कारण शेवटी एका इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्याने इतक्या सामान्य पातळीवर जाऊन अशा प्रकारचं जातीपातीचं विधान करणं हे खचितच त्या नेत्याच्या उंचीला शोभणारं नाही. पण ठीक आहे, ते म्हणालेत, पण शेवटी त्यांचा इतिहास, मगाशी तुम्ही शब्दप्रयोग केलात की शरद पवारांचा जो इतिहास आहे तो बघता ते तशा अर्थाने तो इतिहास बघितला तर आपल्याला इतिहासात अशी अनेक वेळा उदाहरणं दिसून येतात ज्या ज्यावेळी पाया ढासळायला लागतो त्यांचा, त्यावेळी ते जातीय राजकारणाचा आधार घेतात, जातीवाचक शब्दांचा आधार घेतात. आणि प्रत्यक्षात फुले आंबेडकर शाहूंची भाषा ते जरी बोलत असले तरी अनेक वेळा, मी इथे 3-4 उदाहरणं अगदी पटापट तुम्हाला देऊ शकतो. बरं, अनेक वेळा त्यांनी अशाच पद्धतीने जाती उदाहरणाचा हात घेतला. मग ते अगदी 1995चं एक उदाहरण घ्या. रयत शिक्षण, ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी अशाच प्रकारे टीका केली की हे महाजन जोशी महाजनांचं राज्य आहे. आता ते अशाच पद्धतीने राज्य विधान करतायत. तिसरं त्याच्यातलं रयत शिक्षण संस्थेचं 1995 साली ज्यावेळी झालं तोपर्यंत रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आता तोपर्यंत मुख्यमंत्री असायचे. पण रयत शिक्षण संस्थेने त्यावेळी बदल केला आणि शरद पवारांना कायमस्वरूपी अध्यक्ष बनवलं. किंवा त्यांनी राजू शेट्टींना त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली होती, गोडबोल्यांना ज्या पद्धतीची भाषा वापरली होती, त्यामुळे अगदी आणखीन उदाहरण मला काही देता येतील पण ते आपण चर्चा ओघात येतीलच. पण मुळामध्ये त्यांचं राजकारण या पद्धतीत राहिलंय. आता एक प्रकारे मराठा समाज तो सुद्धा. उपाध्यांचा तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे आणि त्या मुद्द्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे, कारण दाखलेच तसे आहेत. मी अतुल लोंढेंकडे जातो. लोंढेजी, माझा मुद्दा आपल्याला असा आहे की ती टिप्पणी वगैरे म्हणजे पेशवे, छत्रपती, फडणवीस वगैरे तर मुद्दे आहेत, ते चर्चेत येतील. माझा मुद्दा आपल्याला असा आहे आणि तो मराठा समाजातल्या काही मान्यवरांचा मुद्दा आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी हा प्रश्न आपल्याला विचारतोय. जर का संभाजीराजांबद्दल, जर का छत्रपतींच्या गादीबद्दल एवढं प्रेम होतं तर संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवायला राष्ट्रवादीला कोणी रोखलं होतं? हॅलो, बोला लोंढेजी, बोला, ऐकायला येते आपल्याला. हॅलो. असा आहे प्रसन्नजी, याच्यामध्ये राज्यसभेला का पाठवलं नाही किंवा मग लोकसभेला का निवडून आले नाही, असे अनेक किंतु परंतु राजकारणामध्ये आपल्याला उपस्थित करता येतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 2009 साली लोकसभेचं तिकीट जे आहे राष्ट्रवादीचं ते छत्रपती संभाजी महाराजांना दिलेलं होतं. त्यावेळेस म्हणजे आता जी बांधिलकी बीजेपी सांगते आपल्या शब्दातनं, आता जे बोलले केशवजी, तसं जर त्यांचा एवढी विचारसरणी त्यांची स्ट्रॉंग होती छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना घेऊन, तर मग त्यावेळेस त्यांनी कॅन्डिडेट तिथे का उभा केला? त्या कॅन्डिडेटनी 1,72,000 मतं घेतल्यामुळे त्या करवीर नगरीत जिथे शाहू महाराजांची कारकीर्द
फोडली आणि ज्यांनी भारताला एक चांगला विचार दिला, तिथे ते हारले. 1,72,000 मतं त्यांनी घेतल्यामुळे. मुळात मुद्दा असा नाही आहे. मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की उपाध्ये मी येतो आपल्याकडे, आधी लोंढेंना पूर्ण करू द्या. पुरस्कार जो आहे, शाहू पुरस्कार जो आहे, शाहू पुरस्कार जाहीर कोणी केला, कोणाच्या हस्ते मिळाला, त्या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी मिश्किलपणे केलेलं ते वाक्य आता कोणी मान्य करणार नाही. याचं कारण असं आहे, ते त्याच्यामध्ये ऐका ना प्रसन्नजी, याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये की या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ती चालली. त्या ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळीमध्ये अनेक मुद्दे झाले. आपण वेदोक्त प्रकरण पाहिलं, आपण त्याच्यामध्ये शास्त्र जगद्गुरू विद्यापीठाचा निर्मिती कशी झाली ते बघितलं, आपण बर्वे प्रकरण बघितलं. अशी ती सगळी पार्श्वभूमी. आता माझा मुद्दा असा आहे की फडणवीसांना जर फडणवीस म्हटलं तर यांना प्रॉब्लेम काय आहे? यांना ब्राह्मण असण्याची अडचण आहे का? आपण ब्राह्मण आहे याची यांना लाज वाटते का? आणि त्याच्यामधून हे सगळे मुद्दे उपस्थित होतात आहे का? जर ही सगळी बाजू सगळ्यांना माहिती आहे, आज राजकारण कोणत्या दिशेने चाललंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आज मला असा मुद्दा उपस्थित करायचा आहे, कारण बऱ्याच दिवसाची चर्चा आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही चर्चेला एका दुसऱ्या वाहिनीवर होतो, तेव्हाही केशव उपाध्ये होते. मला तेव्हाही मी अनेक गोष्टी सांगितल्या की ज्या व्यक्तींनी 5 दशकं या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सांसदीय राजकारण केलं, त्यांचं जर विश्लेषण करायचं असेल तर ते विश्लेषण त्यांनी या 5 दशकामध्ये कसे निर्णय घेतले. सत्ता पदावर असताना जेव्हा लोक तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून निवडून देतात, 14 निवडणुका तुम्हाला निवडून देत असतात, ते पुण्याच्या पुण्यनगरीतनं आणि त्याच्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेता. त्याच सभेमध्ये चंद्रकांत पाटील काय म्हणतात, आदरणीय मंत्री महोदय, की शाहू जे बोलले ते शरद पवार साहेब जगले. त्यांनी साखर उद्योग मोठा केला, त्यांनी जे निर्णय घेतले ते तळागाळातल्या लोकांसाठी घेतले. म्हणजे असे अनेक उदाहरणं. आता पुणे विद्यापीठ जे आहे त्याला सावित्रीबाई फुले नाव देणं. 1995 साली आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक विधान केलं होतं. ज्या वेळेस मराठवाडा नामांतराची चळवळ चालू होती, त्यावेळेस खायला नाही पीठ, कशाला पाहिजे विद्यापीठ. तेव्हा जातीय मुद्दा नाही झाला. 1999 साली जेव्हा मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे, त्याच्यानंतर शेवटल्या वर्षी नारायण राणे साहेबांना याच बीजेपीच्या आणि शिवसेनेच्या युतीने बाजूला करून नारायण राणे साहेबांना मुख्यमंत्री केलं होतं. तेव्हा सुद्धा जातीचा मुद्दा उभा नव्हता झाला, तेव्हा कोणी मिश्किलपणे काही म्हटलं नव्हतं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की राज ठाकरे साहेब जसं एक म्हणाले होते एकदा की इथे माशी जरी मेली या महाराष्ट्रात, कुठे भूकंप जरी झाला, किंवा आता या सगळ्या डिबेटमध्ये आता पाऊस 120% पडणार होता, पण कुठंतरी साहेबांनी त्या पावसाला पण अडवलं नाही, पडू दिला नाही, असं म्हटलं नाही पवार साहेब. लोंढेजी तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर देताय. लोंढेजी तुमचे मुद्दे 100% बरोबर आहेत. फक्त मुद्दा असा आहे, कारण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, काही घडलं की शरद पवारांकडे का बघता, त्याचं कारण शरद पवार तेवढे मोठे आहेत आणि म्हणूनच इतर कोणी काय केलं तर त्याची केवढी दखल घेतली जात नाही. पण पवार साहेब आहेत म्हणून त्यांचं विधान महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, नामांतर चळवळ असो किंवा बाकीचे पुरोगामी निर्णय असताना शरद पवार जे आघाडीवर असतात ते नेमका अशावेळी त्यांच्याकडे अशी विधानं का होतात. आणि माझा पुढचा प्रश्न मी नंतर विचारणार आहे तुम्हाला की दरवेळी काही विशिष्ट लोकांवरतीच का टीका होते, त्याची उदाहरणं देऊन मी हा प्रश्न विचारेन. त्यापूर्वी मी पहिल्यांदा प्रवीण गायकवाडांकडे जाणार आहे, सप्तर्षींकडे मी मुद्दामून शेवटी जाणार आहे. प्रवीण गायकवाडजी, मी आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यापेक्षा सुद्धा मी मराठा समाजातला एक प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मी या कार्यक्रमापुरता बघणार आहे. मला सांगा, हे सगळं जे विधान चाललेलं आहे, छत्रपतींना पेशव्यांनी कसं नेमलं, याच्या मागचा अर्थ वेगळा आहे की बाबा मराठा समाजाने आता कोणाच्या मागे जायचं की नाही ते ठरवायची वेळ आलेली आहे. एक मराठा समाजातली व्यक्ती म्हणून आपण या सगळ्या विधानाकडे, या एपिसोडकडे कसं पाहता? नाही, एकूण पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं तर ते बहुतेक आपण मराठा बहुल म्हणून पाहतो. एक्झॅक्टली. आणि मराठा आरक्षणाचा विषय असेल, त्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजांचं निर्माण झालेलं नेतृत्व असेल आणि भारतीय जनता पार्टीचं बहुमताकडे वाटचाल, 123 आज त्यांचे आमदार आहेत. त्यांनी विविध पक्षीय संघटन केले, संमिश्र सरकार आहे. मी सारखं सांगतोय, कारण 52 लोक हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आलेत, मनसेतनं आलेत, शिवसेनेतनं आलेत. आणि म्हणून आज आपल्याला जर बहुमतात जायचं असेल, त्यांनी 176चं टार्गेट केलेले, 151 पर्यंत जर यायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात जायला पाहिजे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा इतर कुणीही नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना दिसत नाहीये. आणि ह्या पार्श्वभूमीवर जे हे पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आहेत, त्यांना छत्रपती घराण्यातला माणूस ज्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिलेला आहे, त्याचं जर नेतृत्व मिळालं तर आपल्याला जे भविष्यातलं
बहुमताचं सरकार, कारण शिवसेनेला ते सारखे डिवचत हो. आहेत, शिवसेनेला दुय्यम स्थानावर ढकलतायत, हो. शिवसेना जी विरोधी पक्षाची भूमिका सरकारच्या विरोधात घेत आहेत, ह्याचा सगळ्याचा अभ्यास करता असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीला आता मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, तसं बहुमत पाहिजे, त्यांना हवं तसं काम करता येईल, हिंदुत्वाचा जो विचार त्याचा प्रचार प्रसार करता येईल, इथं जी काही वर्ण व्यवस्था आहे त्याचा पुरस्कार करता येईल, ह्या सगळ्यासाठी त्यांना बहुमत पाहिजे. म्हणजे प्रवीण दादा, तुम्हाला असं म्हणायचंय की संभाजी राजे आता त्या वर्ण व्यवस्थेला समर्थन करणाऱ्यांबरोबर गेलेले आहेत असा तुमचा दावा आहे? म्हणजे संभाजी राजे चुकलेत असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, आता छत्रपती संभाजी महाराज 7-8 वर्ष आमच्या बरोबर काम केलंय. हं. त्यांनी नेहमी सांगितलं की मी रक्ताचा वारस नाही, तो विचाराचा वारस आहे, हो. आणि तो वारसा ते विचाराचा पुढे निश्चित चालवतील याच्याबद्दल मला खात्री आहे. हं. परंतु आजच्या राजकारणातल्या समीकरणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे महत्व वाढलेलं बरं. आहे ते पाहता आज आपण तुलना डायरेक्ट शरद पवार साहेबांचीच करतोय संभाजीराजेंची. हो. याचं कारण मराठा संघटनांनी, सगळ्या विविध मराठा संघटनांनी, मराठा महासंघ, छावा संघटना, शिवसंग्राम, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारून मुंबईला 1 लाख लोकांचा मोर्चा काढला होता. हो. निश्चितच संभाजी महाराजांचं मराठा नेतृत्व म्हणून पुढे आलेले, बरं. परंतु हे सगळं राजकीय पक्षांचं धोरण म्हणून नाही, पण ज्या प्रवीण दादा, वेळेस तुम्हाला एखाद्या वाटतं का प्रश्न असा आहे, सामाजिक शरद पवारांची चळवळीचा जी नेता भावना आहे पळवला ती जातो. तुमची भावना आहे का? प्रवीण दादा, मी तुम्हाला विचारतोय, जसं शरद पवारांना वाटतं तेच तुम्हाला वाटतं की अरे आपले संभाजी महाराज, आपले संभाजीराजे छत्रपती फडणवीसांच्या मागे गेले असं तुम्हाला वाटतंय का? हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला तीच भावना आहे, न्यूनाची भावना, अरे काय झालं असं वाटतं तुम्हाला? निश्चितच 7-8 वर्ष ज्या वेळेस एखाद्या नेतृत्वाबरोबर काम केलं जातं त्याचा वारसा एवढा मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजाचा. हो. खरं तर एवढ्याशा एकाच्या म्हणजे राष्ट्रपती नियुक्त खासदारकीसाठी बरं. संभाजीराजेंनी हे करावं असं मला वाटत नाही. बरं. त्यांनी जर लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाहीमध्ये निवडून गेले असते बरं. तर मला अधिक आनंद वाटला असता. ठीक आहे. तो कुठलाही पक्ष असता बरं. तर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणं मला जास्त ठीक आहे. आवडलं प्रवीण दादा, असतं. आपल्यासोबत कदाचित मला असं फतेहसिंग वाटतं सावंत की आहेत, संभाजी तुमचे महाराजांचं- सहकारीच राहिलेले आहेत, तुमची ओळख पण असणार आहे त्यांच्याशी. फतेहसिंग सावंत हे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक ओळख आहे समितीचे चांगली. कार्याध्यक्ष आहेत. फतेहसिंग सावंतजी, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. फतेहसिंग सावंत कोल्हापूरमधून असल्यामुळे ते आपल्यासोबत सध्या नाही येऊ शकले, पण फोनद्वारे आपल्यासोबत आहे. स्वागत आहे त्यांचं. फतेहसिंग सावंतजी, आज आपलं विधान प्रसिद्ध झालंय, आम्ही पण त्याची बातमी दाखवतोय. तुम्ही या सगळ्या एपिसोडकडे कसं पाहताय? नाही, खरं तर प्रसन्नजी, हॅलो, बोला सावंतजी, आपल्याला ऐकायला येतं, तुम्ही सलग बोला. नाही, या खरं तर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हा म्हणजे सुरुवातीला जी सुरुवात तुम्ही केलेली आहे हा त्यामध्येच तुमचं माझं उत्तर आलेलं आहे. बरं आणि उपाध्ये साहेबांनी पण आता त्याचं विश्लेषण केलेलं आहे. बरं मग यापेक्षा मी शरद पवार साहेबांच्यावर आणखीन काय बोलावं असं मला वाटत नाही. बरं. नाही, पण सावंतजी, आपल्यासोबत इथे प्रवीण दादा गायकवाड पण आहेत. त्यांच्यासारख्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे मराठा संघटनांमधून आलेले कार्यकर्ते, आम्ही नेतृत्व मानलं संभाजीराजांचं आणि आम्हाला वाटलं होतं की ही व्यक्ती आम्हाला लीड करेल, नेतृत्व देईल, पण हे गेले भाजप बरोबर. आणि त्यांचं म्हणणं आहे की भाजप हा विशिष्ट वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे, त्यांच्याबरोबर जायला नको होतं. ही मांडणी आपल्याला पटते का? कारण तीच मांडणी शरद पवारांच्या विधानामागे सुद्धा आहे. नाही, असं काही नाही आहे. राजेने आपले विचार कुठे सोडलेले आहेत? हा, बरं. नाही, राजेने आपले विचार सोडलेलेच नाही आहेत. हा, खरं तर राजेंनी स्पष्ट केलेलं आहे, शिवशाहूंच्या विचाराला बगल मिळत असेल तर त्यावेळी मी जरूर विचार करीन म्हणून सांगितलेलं आहे. बरं. त्यामुळे दादांनी ते विचार तसं मला वाटत नाही. बरं. आणि कुणाला कुठं सोडलेलं तर कुणालाच नाही आहे. बरं. म्हणजे रायगडवर देखील बोललं गेलं की जर हे सरकार पॉझिटिव्ह असेल, मराठा आरक्षण असेल किंवा गडकोटांच्यासाठी असेल, हो, तर मग आपल्याला काय वाईट काय आहे त्यात? बरं, ठीक आहे. फतेहसिंग सावंतजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच. आपल्यासोबत मी सप्तर्षींकडे जाईन आणि त्यानंतर पुन्हा एकदा केशव उपाध्ये. मला कल्पना आहे त्यांना अनेक मुद्दे मांडायचे आहेत, पण आपल्याला क्रमाने जावं लागणार आहे. सप्तर्षी सर, हा 50 वर्षांच्या इतिहासाचा, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय आणि त्या अर्थानं गेल्या किमान 500-800 वर्षांपासूनच्या विविध ताण्याबाण्याच्या इतिहासाचा हा परिपाक आहे, याची आपल्याला कल्पना आहे. तुम्ही या एपिसोडकडे कसं पाहता? शरद पवारांकडनं अशी टिप्पणी अपेक्षित होती का? आणि जसं आपल्या लोंढे, आपले मित्र आहेत अतुल लोंढे जसं म्हणत आहेत, तशी मिश्किल टिप्पणी आहे असं आपल्याला वाटतं का? असं आहे, जरा शरद पवारांना आम्ही समकालीन असल्यामुळे थोडं जास्त ओळखतो. हा, तर शरद पवार नेहमी
बाकी अतुल लोंढे वगैरेंसारखं एका दगडात एक पक्षी मारत नाही. बरं. ते एका दगडात नेहमी 2 पक्षी मारतात. हम्म. तर एक मिश्किलपणा आहे. हा. कारण शरद पवार जातीवादी नाहीत हे आम्ही सांगू, कारण आम्ही सगळे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाचे प्रॉडक्ट आहोत. हा. त्यावेळेला महाराष्ट्रातला जातीवाद तात्पुरता बाजूला गेला होता. बरं. तर ते जे आम्ही लोक आहोत, आमचा पिंड घडलेला, आम्ही बाकी काही असू हा. पण जातीवादी नाही. मग त्याच्यात सुशील कुमार शिंदे आले, शरद पवार आले, ते समकालीन लोक. आता प्रश्न असा आहे की दुसऱ्या बाजूला ती खंत आहे आणि ते जेव्हा मराठा समाजाला काही सोडून शरद पवार जातीवादी नाहीत तरी मराठा समाजाला सोडून राजकारण करत नाही, हा. हे लक्षात घेतलं. कारण तो मोठा गट आहे बरं. आणि त्याला कसं आपल्याकडे करायचं हे त्यांना माहिती आहे. मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक आपल्याकडे जाती समूहांची वैशिष्ट्य आहे. हो. मराठा समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना 2 शब्दाचं फार वेळ आहे. ते म्हणजे पॉवर आणि वावर. वावर म्हणजे शेती. शेती म्हणलं की मराठा तो झाला. आणि पॉवर म्हणलं मग ती कशाची असो, साधी खवीसची पॉवर असो किंवा राज्याची. खवीस म्हणजे खरेदी विक्री संघ, त्याची सुद्धा त्याच्या उपाध्यक्ष पदाची. बरं. तर तो लगे हालचाल एकदम एनर्जी इनपुट ऑक्सिजनचे 2 सिलेंडर लावल्याप्रमाणे वागतो. आता हे जर लक्षात घेतलं बरं. तर त्याला खंत किती आहे. फडणवीस होता, SM जोशी म्हणाले होते पुढील 50 वर्ष 25 वर्ष मला ब्राह्मण मुख्यमंत्री होणार नाही. हो. आणि मनोहर जोशी आणि हे 2 ब्राह्मण झाले, अर्थात ते भाजपमुळेच झाले. हो. आणि हिंदुत्ववाद हे त्यांना सापडलं. ब्राह्मणवादाला लपवून जर ब्राह्मणवादाचं नवं रूप आणायचं असेल तर त्याला हिंदुत्ववाद म्हणतात. तर ही मराठ्यांमध्ये खंत आहे, पण ते म्हणतात विचाराची भानगड नको, खंत व्यक्त केली. तर शरद पवारांनी नाही पण सप्तर्षी मराठा सर, मंडळींना सप्तर्षी सर, मग आपल्याकडे ही खंत महाराष्ट्राचा पुरोगामी विचार मागे पडतो, ही खंत आहे का मराठा राजकारणाचा आपल्यामुळे, म्हणजे शरद पवार मराठ्यांचे सर्वोच्च नेते अशा अर्थानं मराठा राजकारण संपतंय त्याची खंत आहे? मग पुरोगामी विचाराची खंत आहे का जातीय हितसंबंधांची खंत आहे? नाही, ही मराठा समाजातली खंत आहे. आणि शरद पवारांना जातीवादी व्हायचं नसतं ती मराठा समाजाबरोबर काडीमोड घ्यायचा नाही. बरं. हे एकदा लक्षात आलं तर त्याच्या बरोबर याच्यावर बोट ठेवलंय त्याने. तर हे असं आहे की मराठा समाजाला एक डोक्यात बसलंय, अजून लोकशाही यायची त्यांच्या डोक्यात. ते असं मानतात की आम्ही बहुसंख्य आहोत, बरं, म्हणून लोकशाहीमध्ये आम्हाला मिळणं हे लोकशाहीचाच उदो आहे. बरं. बहुमताचं राज्य त्याऐवजी ते बहुसंख्येचं राज्य म्हणतात. बरं. आणि ती संख्या जन्मानं पक्की, असा तो भाग आहे. आता मला सांगा, राजांच्या भोवती राजे गेले म्हणून खंत बाळगायचं काय कारण आहे? पॉवर गेल्याची खंत आहे. बरं, राजा नाही आहे का ती खंत? बरं. राजे काल काँग्रेसचे होते, संभाजी ब्रिगेडचे होते, आज ते इकडे गेले. कारण हे राजे लोकशाहीचे, ते लक्षात घ्या. हे गमतीचे राजे आहेत, करमणुकीचे राजे आहेत. राजांचं लोकशाहीत काही तसं स्थान नाही. इकडे गेले का आणि तिकडे गेले का. आता प्रश्न असा आहे, मराठा 32% आहे का? मराठा 32% नाही. मराठा ही तत्सम शेती व्यवसायाची निगडीत असलेल्या जातींची फेडरेशन आहे. नाही तर सर्व मराठा एकमेकांशी लग्न करतात का? हा, लग्न जे सहजासहजी करतात, ज्यांचा पदर लागतो त्याला जात म्हणतात. हा जातीचा समूह आहे. बरं. ब्राह्मण सुद्धा तसंच आहे. तर महाराष्ट्रात 3 पॉलिटिकल फेडरेशन आहे. एक ब्राह्मण गेले 400 वर्षापासून, एक मराठा आणि एक दलितांची. या तिघांमध्ये जे 2 एकत्र येतात ते जिंकतात. हे राजर्षी शाहू आंबेडकर हा मंत्र तरी कुठून आला? बरं. ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांना वाटलं की मराठा आणि बौद्ध समाजाची युती झाली, कोणी काही करू शकत नाही, तर त्या युतीचं हे प्रतीक आहे. बरं, ठीक आहे. हे काय पुरोगामी विचाराचं प्रतीक आहे? ठीक आहे सप्तर्षी सर, हाच मुद्दा होता की समजा हा जर का काय छत्रपती पेशव्यांच्याकडे कसे गेले वगैरे हे जर का उल्लेख असेल, त्याच्यामागची भूमिका काय? तर तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये तथ्य असू शकतं की तो खंत प्रामुख्यानं त्या जातीय राजकारणामध्ये एक समीकरण बदलते त्याची असू शकते, असं आपलं मत आहे. मी उपाध्यायांकडे जातो आणि पुन्हा एकदा लोंढेंकडे येतो. उपाध्यांना मगासपासून काही मुद्दे खोडून काढायचे आहेत. उपाध्याय बोला. हॅलो, बोला उपाध्याय.
नाही, मुळात पहिल्यांदा मला कुमार सप्तर्षींच्या आत्ताच्या मांडणीबद्दल बोलायचं आहे. हा. नाही, मुळात आता कुमार सप्तर्षी मांडणीबद्दल काही मुद्दे बोला. मांडायचे आहेत. खरं म्हणजे याला भोंगळपणा म्हणावा का ढोंगीपणा म्हणावा त्यांनी ठरवावं. ते आत्ता पहिल्या आत्ताच्या आत्ता किमान टीव्हीवरती एका चर्चेत बोलताना तरी एक भूमिका नीट मांडली पाहिजे. हा एवढा तरी आग्रह किमान अपेक्षा असली पाहिजे. ते इकडे म्हणतात की पवार जातीवादी नाहीत, पवार याच आत्ताच्या त्यांच्या 2-1.5 मिनिटात जे काही ते बोलले, पवार जातीवादी राजकारण करत नाहीत, पवार अमुक करत नाहीत, अशा पद्धतीने मांडणी केली. त्याच वेळी दुसरीकडे ते म्हणतात पवार मराठ्यांचं राजकारण करतात, मराठ्यांना धरून ते राजकारण करतात. म्हणजे हे कुठलं म्हणजे आपण एक भूमिका तरी किमान नीट मांडली पाहिजे सप्तर्षी साहेब. बाकी तुमची मर्जी, बाकी तुम्हाला तुमचा हिंदुत्वबद्दलचा बायस काय तो ठेवा, आम्हाला काही आक्षेप नाही त्याबद्दल. पण किमान जी भूमिका मांडाल ती भूमिका एक तरी नीट मांडा. ढोंगी किंवा अशा पद्धतीने मांडू नका. एक पहिला मुद्दा. मगाशी अतुल लोंढे बरंच काय मांडत होते आणि तिसरं आमचे प्रवीण दादा पण काही बरंच बोलले. ते बरंच बोलता बोलता असं एक वाक्य बोलून गेले आणि ते वाक्य मला अजून आठवत आहे. ते वाक्य मगाशी ते बोललेले प्रवीण दादांचं की संभाजीराजांच्या विचार आमचा विश्वास आहे असे म्हणाले. आणि त्या पुढच्या वेळी ते म्हणाले की ते आम्हाला खंत आहे. म्हणजे मग संभाजी तुमचा विश्वास नाही का? मला संभाजीराजांबरोबर तुम्ही काम केलं एकत्र, संभाजीराजांच्या विचारावर तुमचा विश्वास तुम्ही असं म्हणता आणि तुम्ही ते गेले ते पटत नाही असं म्हणता, हे याला काही अर्थ नाही. तिसरं, मगाशी जे आता आमचे मित्र अतुल लोंढे म्हणाले की काय आम्ही किती महाराजांना 2009 साली मी तिकीट दिलं होतं त्यांना पाडले. 2009 नंतर ना पुढच्या सगळ्या जिल्हा परिषद कोल्हापूर ठिकाणी महाराजांनी काम केलं काँग्रेस राष्ट्रवादीचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रसन्नाजी, मुळामध्ये 1952चा इतिहास मी फक्त एका रेफरन्ससाठी घेतोय. शाहू महाराजांनी ज्यांच्या वाटचालीमध्ये शाहू महाराजांचा मोठा वारसा होता, मोठा वाटा होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केलं. त्यांच्यानंतर आता शाहू महाराजांचं जे पुढचे पिढी आहे त्याला सन्मानित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. अभयसिंह राजे भोसले याच्यापूर्वी जे राज्यमंत्री झाले ते सुद्धा पवारांच्यामुळे नाही तर अंतुलेंनी त्यांना केलं होतं. म्हणजे त्या राजघराण्या दोन्ही राजघराण्याशी उदयनराजे भोसले यांना सुद्धा पहिल्यांदा विधान परिषदेवरती गोपीनाथ मुंडेंनी युती सरकारच्या काळामध्ये आणलं आणि त्यावेळी सुद्धा ते बिनविरोध आले नव्हते. त्या निवडणुकीत आले त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादीने बिनविरोध केलेलं नव्हतं. त्यामुळे या घराण्याचा सन्मान खऱ्या अर्थाने जर केला ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. भाजप छत्रपती घराण्याचा सन्मान करतो. मग ते उदयनराजेंना राज्यमंत्री महसूल राज्यमंत्री बनवलं होतं युतीच्या काळात किंवा आज संभाजीराजांना खासदार बनवलं. दोन्ही छत्रपती गादींचा सन्मान झाला असेल तर भाजपकडून झालाय असं तुमचं म्हणणं आहे. मी लोंढेंकडे जातो. लोंढेजी, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणाच, पण माझा यालाच जोडून उपाध्यांच्याच प्रश्नाला जोडून आपल्याला मुद्दा आहे. असं का व्हावं की मराठ्यांच्या भावनिक राजकारणामध्ये जी प्रतीक आहे, शिवाजी महाराज सगळ्यांचंच प्रतीक आहे, पण जे मराठा समाजामधलंच प्रतीक आहे ते म्हणजे छत्रपतींच्या 2 गाद्या, सातारा आणि कोल्हापूर. आणि या दोन्ही गाद्यांचे नेते राष्ट्रवादीशी त्या मानाने फटकूनच राहिलेले आहेत. म्हणजे उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी पक्षभिक्षा गेला खड्ड्यात असं तेच म्हणतात. आणि इथे संभाजीराजे तर आता भाजप बरोबरच खासदार झालेत राष्ट्रपती नियुक्त. असं का व्हावं की 2 गाद्यांचे हे छत्रपती घराण्याचे वारस राष्ट्रवादीला जोडून ठेवता आले नाहीत? काय कारण आहे? असं आहे प्रसन्नाजी, आता त्या व्यक्तिगत याच्यामध्ये आपण जाऊ नये की छत्रपती संभाजी महाराजांनी किती पक्ष बदलले किंवा उदयनराजेंचं काय म्हणणं आहे असं व्यक्तिगत आपण याच्यात जाऊ नये. बरं, महाराष्ट्र आणि भारत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारातून घडलेला आहे. तसं पाहिलं तर राज्य छोटं होतं आपलं, पण हा जो विचार आहे या विचाराच्या आधारावर हा भारतीय समाज उभा राहिला आहे आणि त्याच्या प्रती जो आदर आहे तो आदर भारतामध्ये सगळ्या लोकांना आहे आणि महाराष्ट्रात घडल्यामुळे आपल्याला त्याचा आदर जास्त आहे, त्याचा अभिमान आहे आणि तो जातीविरहित आहे. माझ्या माहितीप्रमाणे एका ठिकाणी आमचं असं म्हणणं होतं की छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपती नियुक्त पदावर त्यांनी खासदार केलं, याला काही आक्षेप असण्याचं कोणाला कारण नाहीये. बरं, पण त्यावेळेस 12 लोकांना आपण नियुक्त करता आणि छत्रपती संभाजी महाराजांना युपीच्या इलेक्शनच्या तोंडावर नियुक्त करून आपण युपीच्या आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर घेऊन जाता. हे काय प्रदर्शित करतं? कारण युपी मध्ये कांशीराम आणि मायावती यांनी जे सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे ते छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी केलेलं आहे आणि तो राजा, तो छत्रपती घराण्यातला वारस हा आमच्या दावणीला आहे, अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो दिलेला आहे. लोंढेजी, आपण शब्द आमचं कृपया म्हणणं असं सांभाळून आहे वापरावेत. की हा दावणीला संपूर्ण वगैरे हे भारत- शब्द आपण वापरू नये. ऐका, तुम्ही ऐका, टीका ऐका. संभाजीराजांवरही टीका करा, माझं म्हणणं नाहीये, पण कृपया करून, कारण कसं आहे हा भावनिक विषय आहे आणि प्रसन्नाजी, कोणालाही त्रास होऊ नये म्हणून, कारण आपण शब्द कोणीच मांडताना थोडे प्रसन्नाजी, सांभाळून वापरावे. कारण कालच अशी चर्चा इथे झाली आणि कालही माझी दमछाक झाली होती. मी आपल्याला विनंती करतो. प्रसन्नाजी, माझा मुद्दा काय आहे तुम्ही ऐकून घ्या. प्रसन्नाजी, आमचा मुद्दा एवढाच आहे हो, की आम्ही कधी कुठल्या ब्राह्मण या व्यक्तीवर आक्षेप घेतला असं कधी नाही. अहो, अशी 5 उदाहरणं आहेत माझ्याकडे. येतो राष्ट्रीय ऐका ना
प्रसन्नाजी मनोहर ऐका. जोशी, शरद जोशी, तुम्ही एकदम माधव राजकीय गोडबोले, चर्चेमध्ये जाऊ नका. मी आपल्या देवेंद्र फडणवीस, ऐका ना, गुरुनाथ कुलकर्णी. ऐका ना, गुरुनाथ कुलकर्णी तर राष्ट्रवादीतच होते. माझं विश्लेषण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल गुरुनाथ कुलकर्णी हे फार खंदे कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे. त्यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये अपार सन्मान आहे, अपार आदर आहे. बरं. महत्वाची माझा मुद्दा असा आहे की ब्राह्मण्यवाद जो विचारधनामधून गोळवलकर गुरुजींनी मानलेला आहे हो. त्याचा विरोध जो आहे तो विरोध म्हणजे आणि ज्यांनी सर्वसमावेशक असा विचार दिलेला आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे बरं. ती पायाभरणी आहे याची सामाजिक आणि राजकीय Exactly. राजकारणाची या महाराष्ट्रातली या भारत देशातली ज्याच्यावर बरोबर आहे. भारताचं संविधान उभं आहे. बरोबर ऐकून घ्या. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले हरकत नाही. हो. पण त्यांनी जर शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेला तर ते सर्व महाराष्ट्राचे सर्व या भारतीय समाजाचे प्रतिनिधी राहतील. हो. त्यांनी जर गोळवलकर गुरुजींच्या विचारधनाच्या माध्यमातून जर त्यांनी याच्या पुढचं राजकारण केलं हो. तर ते आमचे प्रतिनिधी नाही. एक्झॅक्टली. असा हा सरळ सरळ मुद्दा आहे. पण आपण ऐकून घ्या, मी अजूनही सांगतो ते वाक्य जे होतं ते मिश्किलपणे होतं. त्याचे संदर्भ एवढे मोठे काढण्याचं जे कारण आहे ते आपण एक बोललात की पवार साहेब मोठे आहे सगळेच मानतात. आज भारतामध्ये त्यांच्या इतके ज्येष्ठ नेते नाही आहे आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मुद्दा सांगतो मी. जर ते जातीवादी असते किंवा ते अशा पद्धतीने वागले असते तर एकमेव भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरचा इतिहास मी आपल्याला सांगतो की 12 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस होता 75वा आणि 10 डिसेंबरला त्यांच्या स्वागतार्थ या भारतातला असा एकाही पक्षाचा असा एकाही विचारधारेचा असा कुठलाही नेता नव्हता. असा डायस या भारतानं स्वातंत्र्यानंतर कधीही पाहिला नव्हता. त्यांच्या सन्मानार्थ होता. असा सन्मान प्राप्त करणारा जो राजकारणी आहे त्याचा आपण आदर करण्याच्या ऐवजी तो जातीवादी असं जेव्हा म्हणतो तेव्हा महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्रीयन माणसाला कसा मागे ओढतो. मला खरं तर प्रवीण दादांकडे जायचं होतं पण तुमच्या बोलण्यातून दोन मुद्दे आले. आपण हे राजकारण करतो आणि हे पटत नाही या लोकांना. मला प्रवीण दादांकडे जायचं होतं पण तुमच्या बोलण्यातून दोन मुद्दे आले ते मी आपल्याला विचारतो. एक, शरद पवार काय असे ब्राह्मण विरोधी नाहीत पण त्यांच्या आतापर्यंतच्या जेव्हा जातीय टिप्पण्या झाल्या त्यातला फक्त एक राजू शेट्टींचा अपवाद वगळता फक्त ब्राह्मण जातीतून आलेल्या व्यक्तीवरती झालेला आहे. भला तो माणूस कितीही पुरोगामी का असेना जसे की शरद जोशी. हा योगायोग नेमका कसा काय असतो तो जरा समजावून सांगा. दुसरी गोष्ट, आपण जर का म्हणत असाल की लोकशाही मांडणाऱ्या शरद पवारांच्या या संदर्भातल्या निष्ठांवरती संशय घेता येणार नाहीये पण दरवेळी जेव्हा आपला जातीय हितसन्मानाला अडसर बनतो तेव्हाच कशा या प्रकारे म्हणजे ऊस आंदोलनामध्ये अगदी इकडच्या कारखान्यांवरती हल्लाबोल झाला की आपल्याला राजू शेट्टी पचत नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात शरद जोशींच्या मागे गेले की शरद जोशी नावाच्या माणसाकडे कसे काय तुम्ही जाता. ही विधानं तेव्हाच नेमकी काय येतात आणि मग ती मिश्किल आहेत असं कसं समजायचं. शरद जोशींना खासदारकी पवार साहेबांनी दिली होती ना? नाही ना? असं आहे प्रसन्नजी. शरद जोशींना खासदारकी भाजपनं दिली होती. बाय द वे राज्यसभेवरती गेले होते. ऐका नाही मी तो मुद्दा घेत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की राजू शेट्टीच्या संदर्भातला जे वाक्य होतं ते मला माहिती आहे आताचं. त्यांनी असं म्हटलं होतं की इथे येऊन हे आंदोलन करतात. ऐका तुम्ही. हो ऐकतोय मी. कारखान्यांच्या कुठल्याही निवडणुकांमध्ये राजू शेट्टी जिंकू शकले नाही आजपर्यंत. तिथला शेतकरी कधी उभा राहिला नाही. एक. दोन, असं होतं की जेव्हा ऊसाच्या शेतकऱ्यांचा किंवा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेस हेच राजू शेट्टी पवार साहेबांकडे जाऊन ते प्रॉब्लेम सोडवून आले. याच आंदोलनावरनं टीका करणारी बीजेपी यांचे चंद्रकांत पाटील असे म्हणतात की या ऊसाच्या राजकारणात आणि शेतीच्या लोंढेजी समजा हे मुद्दे पवार साहेब पटले आमचे गुरु आहेत, तरी असे सुद्धा हात या जोडून मनुवादी ब्राह्मण्यवादी पेशवेवादी आणि अमुक समुकवादी अशा भाजपला सत्ता 2014चा निकाल लागल्यानंतर न मागता पाठिंबा या मनुवादी सरकारला कसा काय देऊ केला राष्ट्रवादीने. जर का या मनुवादी सरकारला एवढाच हे राग होता तर याला न मागता पाठिंबा कसा दिला. आता याचं पण विश्लेषण ऐका प्रसन्नजी. तुमच्याकडे सगळं विश्लेषणच आहे. इतर कोणी काय केला तर तो पुरोगामी पण आपण शरद पवारांनी केला त्याच्या मागे विश्लेषण. आम्ही निर्णय मला एक सांगा प्रसन्नाजी 17% महाराष्ट्राच्या जनतेनं 17% वोट राष्ट्रवादीच्या पारड्यात सुद्धा टाकलं. राष्ट्रवादीवर अनेक आरोप केल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्राच्या प्रति या महाराष्ट्राच्या स्टेबल पॉलिटिक्सच्या प्रति आमच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. आज आपण या शिवसेना बीजेपीचा कलगीतुरा आज आपणही बघता आहात आणि त्याच्यामध्ये विकास होण्याच्या ऐवजी कोण कोणाला काय बोलताय कोण कोणाचं काय करताय मुंबईमध्ये काय होत आहे काय नाही होत आहे हीच चर्चा सुरू आहे. ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या 2014 मध्ये आणि असं दिसत होतं की
बीजेपीने जे मुद्दे आणले, बीजेपीने आणले विकासाचे मुद्दे, बीजेपीने आणलं शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही 50% प्रॉफिट देऊ, 50% नफा मिळवून देऊ, अशा पद्धतीचा आम्ही विकासकरण करू, आम्ही 2 करोड रोजगार निर्माण करू, आम्ही गुड गव्हर्नन्स देऊ, अशा मुद्द्यावर हे आले होते. 370, राम मंदिर, कॉमन सिव्हिल कोड, हिंदुत्व, हे चारही शब्द जर कुठल्याही भाषणामध्ये मोदी साहेबांच्या किंवा देवेंद्र लोंढेजी, भाजपचा आणि संघाचा तो मुखवटा आहे त्यावेळेस असंही आपण अफजल- मगाशी ऐकून घ्या, त्यावेळेस म्हणता. अफजल जर खानाच्या- का पुरोगामीपणा हा भाजपचा मुखवटा असेल तर त्यांनी किती का विकासाची भाषा करो. तुम्हाला मुळातच माहिती आहे की भाजपची स्थापना ही बंच ऑफ थॉट मुळे झालेली आहे, तर मग त्यांनी कसली का भाषा करेना. तुम्ही त्याला समर्थन द्यायचं कारण नव्हतं जे तुम्ही केलं. तुम्ही त्यांच्याकडे नरेंद्र मोदी बारामतीला येऊन जाणार, मग तेव्हा तुम्ही म्हणणार हिथं मैत्री आहे, हा तर राजकारण नाहीये. हा प्रकार लोकांना पचत नाहीये. आपल्यासोबत 2 नवीन गेस्ट आलेले आहेत. पहिल्यांदा मी त्यांचं इंट्रोडक्शन करतो. आपल्यासोबत माजी खासदार आणि नेते बऱ्यापैकी मी- असा आहे. मी येतो, लोंढेजी येतो, आपल्याकडे वेळ आहे, डोंट वरी, मी येणार आपल्याकडे. तुम्ही माझं पूर्ण- मी येतो आपल्याकडे. लोंढेजी, नाही, 2 गेस्ट शेवटला- आलेले आहेत. नाही शेवटला ऐकावं लागेल तुम्हाला त्या पाठिंब्या संदर्भातलं. बोला. पाठिंब्या संदर्भातलं ऐकावं लागेल लोंढेजी, आपल्याला. बोला. आपण तो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये मग आणि त्यावेळेस मग ती पॉलिटिकल स्टेबिलिटी जी आहे, ती पॉलिटिकल स्टेबिलिटी आवश्यक होती, म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. आम्ही कुठेही सरकारमध्ये येण्याचा काही प्रश्न नव्हता. आणि जेव्हा या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की एक विरोधी पक्ष होता पहिले, आणि तो विरोधी पक्षानंतर सत्तेत जाऊन बसला, असा सुद्धा इतिहास हा पहिल्यांदा झाला. आणि ते जेव्हा एकत्र आले त्याच्यानंतर मग आम्ही विरोधी पक्षाची सक्षमपणे भूमिका बजावत आहोत. आजपर्यंत सकारात्मक जो विरोध आहे तो आम्ही केला. पवार साहेबांनी ऑगस्टमध्येच सांगितलं होतं यांना की कशा पद्धतीनं दुष्काळ वाढणार आहे. त्याच्यानंतर पंतप्रधानांना सुद्धा सांगितलं. प्रत्येक वेळोवेळी आम्ही मोर्चे काढले, जेल भरो केलं. आमचं विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जे आमचा विरोध आहे तो किती सक्षम आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की त्यावेळेस आमचा निर्णय चुकीचा होता किंवा आम्ही मनुवाद्यांना पाठिंबा दिला. आम्ही मनुवाद्यांना नाही, आम्ही या महाराष्ट्रासाठी पाठिंबा दिला. आम्ही या महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठिंबा ठीक आहे. लोंढेजी, आपल्यासोबत इथे आता 2 गेस्ट आलेले आहेत. तुमचा मुद्दा तर लक्षात आलेला. आपल्यासोबत भारत कुमार राऊत आहेत, माजी खासदार आणि ज्येष्ठ संपादक आहेत. त्यांच्या शेजारी हेमंत देसाई आहेत, जे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक आहेत. मी राऊतांपासून सुरुवात करतो. राऊत सर, एक पहिला त्यांचा डिफेन्स आहे अतुल लोंढेंचा, ही मिश्किल टिप्पणी आहे. आणि 2, याच्या मागचं राजकारण हे आहे की ब्राह्मण्यवादी सत्तेच्या मागे मराठा समाज जाऊ नये म्हणून ही दाखवलेली धोक्याची घंटा आहे. शरद पवार काय गाठी बांधतात आणि काय कशा सोडवतात आणि त्यांच्या मागे नक्की काय डाव असतो हे भल्याला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे त्यांची नक्की काय त्यामधला गेम आहे माहिती नाही. परंतु मला लोंढ्यांसारखी माणसं जेव्हा त्याचं अशा तऱ्हेने युक्तिवाद करून जेव्हा त्याचं समर्थन करतात ना, तेव्हा थोडंसं हसू पण यायला लागतं की ज्यांना तुम्ही मनुवादी म्हटलं, ज्यांना तुम्ही पंत आणि पेशवे आणि असं सारखं प्रचारामध्ये बोलत राहिलात आणि त्यांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन दिला का, तर तुम्हाला सरकार राखायचंय. आणि शरद पवारांनी पहिल्यांदा केलेलं नाहीये. राऊत साहेब, पेशवे आणि पंत हे डेरोगेटरी आहे का? मी पूर्ण बोललं चालेल. त्याच्या आधी त्यांनी आपल्याला 1998च्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधींच्या विरुद्ध लढवल्या निवडणुका, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा सत्तेचा प्रश्न आला तेव्हा ते परत मला वाटतं पुन्हा स्टेबल गव्हर्नमेंट येण्यासाठी पुन्हा ते एकत्र आले. हे सगळं हा काय प्रकार आहे? 99च्या निवडणुकीची मी गोष्ट सांगतोय. त्यावेळी परत एकत्र आले आणि तेव्हा सुद्धा हीच गोष्ट केली गेली. तेव्हाचा बाहेरून पाठिंबा नव्हता. तेव्हा आपण काँग्रेसला इतका विरोध केलेला होता. 1 वर्षापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडला होता. त्यांचं राजकारण बघून त्यांना तुम्ही लगेच पाठिंबा देऊन टाकला, सरकारमध्ये सामील झालात. हे याचं युक्तिवाद कसं इथे कसं काय करायचं हा मोठा प्रश्न. त्यांचं म्हणणं आहे की देशाची परिस्थिती, निवडणुका परत परवडणार नाहीत आणि भाजपने विकासाची भाषा केली होती, त्याला हा पाठिंबा आहे, भाजपच्या छुप्या अजेंड्याला नाही, अशी त्यांची मांडणी आहे. नाही, पण भाजपचा तुम्ही छुपा अजेंडा आणि भाजपची विकासाची भाषा ह्या 2 गोष्टी तुम्ही वेगळ्या कशा काय करणार आहात हे मला माहित नाही. तुम्ही मतदाराला कसं सांगणार की हा विकास आणि हा छुपा अजेंडा. जो भाजप समजा हा छुपा अजेंडा करतच असेल तर तोच भाजप विकासाची भाषा करतोय, आणि तो विकासाची भाषा जर करत असेल तर त्याच्याच मागे त्यांचा छुपा अजेंडा आहे असं तुमचं म्हणणं. हे उघड सत्य आहे. हे उघड सत्य आहे. त्याच्यामध्ये कसं काय तुम्ही हे डिस्टिंग्विश कसं करणार मला माहिती नाही. उपाध्याय आणि प्रवीण दादांकडे येण्यापूर्वी हेमंत देसाईंची टिप्पणी. मला तर काय लोंढ्यांचं तर बिलकुलच पटत नाही. एक साधी गोष्ट म्हणजे आत्ताचा जो देवेंद्र फडणवीस यांचं सगळी काही ज्या काय पॉलिसीज आहेत त्या प्रत्येक पॉलिसीज वरती यांनी टीका केलेली आहे. शरद पवारांनी जेव्हा राज्याच्या स्थिरतेसाठी या सरकारला पाठिंबा दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री होणार होते हे माहिती होतं. आता फडणवीसांची जात यांनी काढलेली आहे. त्यांचं सरकार कसं असेल, त्यांची धोरणं काय, त्यांचा दृष्टिकोन काय हे माहिती होतं. मग अशा वेळी त्यांना पाठिंबा देण्याचं काय कारण आहे? आणि जो विरोधी पक्ष आहे त्याला राज्यामध्ये स्टॅबिलिटी यावी याचं पर्वा करण्याची कारण काय?
त्यांचं असं म्हणणं असेल पाहिजे की राज्यामध्ये जे काही व्हायचं असेल तेव्हा आमची सत्ता आली पाहिजे. तर हे जे आर्ग्युमेंट आहे मुळात की स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला हवी तेव्हा स्टॅबिलिटी, मध्यंतरी ते म्हणाले की हे सरकार फार काय टिकू शकेल असं वाटत नाही. शिवसेनेबद्दल वेगवेगळ्या प्रकारची विधानं केली. हे पवारांचे या प्रत्येक काहीही त्यांनी विधान केलं तरी अतिशय दूरदृष्टीने ते विधान केलेलं आहे असं त्यांचे भाट जे असतात ते सातत्याने म्हणत असतात. नाही पण इकडे मला एक फक्त तुम्ही सुद्धा पुरोगामी चळवळीशी संबंध आहे म्हणून मला एक विसरण्यापूर्वी मला कुमार सप्तर्षी असं म्हणाले की शरद पवारांच्या पुरोगामी आणि जाती निरपेक्षतेच्या बद्दल शंका घ्यायचं कारण नाही. आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रॉडक्ट आहोत. शरद पवारांकडे पुरोगामीपणाचं परमनंट लायसन्स खरंच आहे का? हेमंत देसाई. पुरोगामित्व तुम्ही कशाला म्हणाल तर आता ज्यांनी महिला धोरण आणलेलं आहे तो पुरोगामीपणा आहे. मराठवाड्याचं नामांतर केलं तो पुरोगामी आहे. आणि अन्य अनेक बाबतीत त्यांनी पुरोगामी धोरणं स्वीकारली हे काही नाकारता येणार. आपल्याला माहिती असेल की सरकार जेव्हा आलं तेव्हा समाजवाद्यांच्या कोंडाळ्यामध्ये शरद पवार सातत्याने होते. हमीद दलवाईंच्या जवळ ते होते. तेव्हा या प्रकारे आपण त्याला म्हणतो की ते पुरोगामित्व. पण मग जात वाद जो आहे सेक्युलरिझम मध्ये जो आहे तो जात निरपेक्षता सुद्धा सेक्युलरिझम मध्ये येते ना. मग त्याचं काय करायचं? वारंवार अशा प्रकारची जात काढणं. आता मगाशी लोंढे म्हणाले की पंत याच्यामध्ये काय म्हणजे डेरोगेटिव्ह काय नाही. त्यांनी कुठल्या टोन मध्ये कुठल्या स्वरूपामध्ये ते त्याचा उल्लेख केला हे महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोहर कदम जे आहेत जे रमाबाई रमाबाईच्या संदर्भामध्ये मनोहर कदम यांच्या संदर्भात पवारांची काय भूमिका होती हे सुद्धा लक्षात इन्स्पेक्टर मनोहर कदम यांच्या अंतर्गत तो दुसरी गोष्ट म्हणजे रिडल्सच्या प्रकरणामध्ये तुम्हाला आठवत असेल तर रिडल्स हे प्रकरण हे कोणी चिथावणी दिली तर शंकरराव चव्हाण माझ्या आठवणीप्रमाणे मुख्यमंत्री होते. तेव्हा ते इश्यू काय होता की शंकरराव चव्हाणांचं सरकार डिस्टेबलाइज करणं. तेव्हा काय भूमिका घेतली पवारांनी? तेव्हा माधव गडकरींनी लिहिलेलं होतं काय काय आणि त्याचा उपयोग कसा करण्यात आला या सगळ्या भूमिका जर बघितल्या आपल्याला तर हे हायली ऑब्जेक्शनेबल आहे. हे नक्कीच जातवादी आहेत. मराठा कार्ड खेळतात तेव्हा याचं कुठल्याही प्रकारे समर्थन करण्याचं कारण याचा निषेधच केला पाहिजे. केशव उपाध्यांकडे येण्यापूर्वी मला एक प्रश्न प्रवीण दादांना मागासपासून विचारायचा होता. प्रवीण दादाजी, आपण म्हणाल की तुम्हाला एक खंत वाटली की आपले सर्वोच्च नेते असणारे चळवळ पुढे घेऊन जाणारे संभाजीराजे असे भाजपकडनं जाण्यापेक्षा लोकनियुक्त जाऊन जायला पाहिजे होते. माझा पुढचा प्रश्न आहे आपल्याला, संभाजीराजे तरी राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आहेत पण मराठा सेवा संघाच्या दर 12 जानेवारीला बुलढाण्याला सिंदखेड राजाला होणाऱ्या कार्यक्रमात भाजपचा पेशवाईचा फडणवीस कसे काय उपस्थित राहतात पुरुषोत्तम खेडेकरांच्या बाजूला? हा माझा प्रश्न आहे आपल्याला. नाही, मुख्यतः 12 जानेवारीचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी हे विदर्भात येतात आणि विदर्भातील जनतेचं जे काही समर्थन करणारे लोक आहेत ते बहुसंख्य लोक बहुजन समाजाचे जरी असले तरी त्यांना असं वाटलं की विदर्भाला यावेळेस चांगली संधी मिळालेली आहे आणि त्यांनी विनंती केली खेडेकर साहेबांना की बाबा आपण जर एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये 12 जानेवारीला जर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा जर सत्कार केला तर जे काही आपण इथं काम करतो त्याला जे काही मदत लागती त्याला कदाचित हे लोक मोठ्या मानाने मदत करतील. जसं सिंदखेड राजाचा विकास असेल, आता संभाजीराजांच्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या विकासासाठी आज 500 कोटी रुपये दादा प्रवीण दादा एकदा काही ही असं ऍडजस्टमेंट मानली प्रवीण दादा ही जर का एकदा ऍडजस्टमेंट मानली हे जर का सहकार्य मानलं की अजेंड्याला अर्थच उरत नाही. मग सेना पण आपली, भाजप पण आपले, संघ पण आपला आणि काँग्रेस राष्ट्रवादी पण आपले. एकदा का वैचारिक निषेध मान्य केला आपण आणि मराठा सेवा संघाची जी आयडिओलॉजी जी आपल्याला माहिती काय आहे ती त्यांच्या पुस्तकातून दिसून येते ते मान्य केल्यानंतर मराठा सेवा संघ, मी परत म्हणतोय राजकीय पक्षांची गणित काय असायची ती असू दे, मराठा सेवा संघाच्या डायसवरती 12 जानेवारीला जिजाऊंच्या जन्मजयंतीच्या दिवशी कसे काय असू शकतात फडणवीस? हा माझा प्रश्न आहे. ही राजकीय ऍडजस्टमेंट का करावी लागते? का शेवटी तो सुद्धा राजकीयच विचार असतो स्वतःच्या स्वार्थापुरता? प्रवीण दादा. नाही, मूळ विषय असा आहे की सत्तेत गेल्यानंतरचा तो मुख्यमंत्री हा कुठल्याही पक्षाचा राहत नाही. प्रवीण दादा आता हे आप तो राजनीति सीख गए. प्रवीण दादा आप तो राजनीति सीख गए. सत्तेत गेल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा राजकारणच ना, मग संपलाच की विषय. प्रसन्न मला नाही, हे बघा मूळ मुद्दा असा आहे की सत्तेतल्या माणसाकडून काम करून घेणं. पवार साहेब कितीतरी वेळा आज तुम्ही विचार करा, मोदींना ज्या वेळेस ते बारामतीला बोलवतात तर बारामतीतला जो विकास आहे त्याच्यानंतर अर्थमंत्रींना बोलवतात पवार साहेब, जेटलींना.
जेटलींना बोलवण्यामागे काय त्यांना बीजेपीत जायचा उद्देश आहे काय पवार बरं. साहेबांचा? तो सरळ सरळ अर्थकारणाचा आहे विषय. बरं. महाराष्ट्राला निधी मिळाला पाहिजे, बारामतीच्या विकासाला निधी मिळाला पाहिजे, सिंदखेड राजाच्या विकासासाठी जर निधी मिळणार असेल आणि मुख्यमंत्री आणि गडकरी जर तिथं सरकारचे प्रतिनिधी म्हणून येत असतील तर आपल्याला काय हरकत आहे? आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी मदत केली नाही, मग जे सरकार आले त्याच्याबरोबर हे म्हणून काय विचार आम्ही सगळे सोडून दिले असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाहीये. सत्तेचं राजकारण असतं, त्यातलं अर्थकरण असतं आणि त्यातनं विकास असतो. आपले हेतू पूर्ण करण्यासाठी सगळेजण हे करतात. आम्ही केलं म्हणजे काय वावगं केलं असं मला वाटत नाही, पण हे खेडेकर साहेब करू शकतात. संभाजीराजे सुद्धा प्रवीण दादा तुम्हाला एवढंच नाही, प्रवीण दादा तुम्हाला भारत कुमार राऊत प्रश्न 25 विचारतायत. पूर्ण झाले. तुम्हाला भारत कुमार राऊत ज्येष्ठ संपादक प्रश्न विचारतायत प्रवीण दादांना, त्यानंतर मी केशव उपाध्यायांकडे येतो. 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून गडकरींना सुद्धा त्यांनी आता अकोल्याला बोलवलं होतं, तर ते काय मला विशेष वाटत ठीक नाही. आहे. प्रवीण दादा, प्रश्न ऐका, प्लीज. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, खेडेकर साहेबांचे मित्र आहेत. प्रवीण दादा तुम्हाला प्रश्न विचारतायत भारत कुमार राऊत. प्रवीण दादा, मला तर इतकं विचारायचं, थोडंसं आठवण, माझं स्मरण जर चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट करा. परंतु जर का मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हा पक्षाचा नसतो, त्यांच्याकडून काही मिळावा, निधी मिळावा, सहकार्य मिळावं म्हणून जर का आपण मोदींना बोलवलं असेल तर त्याआधी आपल्याला आठवत असेल मनमोहन सिंग नावाचे एक भारताचे पंतप्रधान होते 10 वर्ष, त्यांच्याकडून आपल्याला मिळू शकलं असतं. मग त्यांना कधी बोलवावं, त्यांना त्या गाडीतून फिरवावं आपल्या बारामतीमध्ये, असं त्यांना तेव्हा पवारांना वाटलं नाही का? किंवा त्यांनी बोलू नये, मनमोहन सिंग आले नाहीत असं कधी झालंय का? हे सगळं ते पक्षाच्या बाहेर असतात ही पदं, हे सगळा साक्षात्कार आत्ताच का झाला? कोणी पंतप्रधान त्यांना आवडतं नाही, मूळ विषय असा आहे की काँग्रेस सत्तेमध्ये शरद पवार स्वतः सामील होते आणि सामील असल्यामुळं तिथं बसून सुद्धा ते अनेक कामं करून घेऊ शकत होते. परंतु विरोधी पक्षाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना आणून त्यांना बारामतीचा विकास दाखवला, त्यात गैर काय? आणि मोदींना आणि विरोधी पक्ष बारामती बद्दल पक्ष नाही असं आपण सांगितलं होतं. आपणच म्हणता की पंतप्रधानाला पक्ष नाही, मुख्यमंत्र्याला पक्ष नाही, ते सगळ्यांचे आहेत. मग ते विरोधी पक्षाचे होते की आपल्या पक्षाचे होते, हा संबंध येतो कुठे? ठीक आहे, आपण पुन्हा प्रश्न आपला पुन्हा आता छत्रपती संभाजी राजांची नवीन राजकीय नीती आणि मराठा समाजाच्या राजकारणाकडे महत्वाचं सांगितलं की देशामध्ये 500 बारामती झाल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल काय आपण बोलत नाहीये. ठीक आहे. जेटली ज्यावेळेस बारामतीचा विकास पाहतात आणि म्हणतात की देशात 500 बारामती झाल्या पाहिजेत, याचा अर्थ काय आहे? विकासाचं राजकारण झालंच पाहिजे आणि विरोधात असू नाही तर सत्तेत असू, आपण चांगल्या कामाचं स्वागत केलंच पाहिजे. फक्त प्रवीण दादा तुम्ही म्हणताय ते लॉजिक म्हणून बरोबर आहे, पण एकदा ते मान्य केलं आणि जर का तुमचा विकास अमुक एका पक्षाकडनं होत असेल तर त्याला विरोध करण्याचं लॉजिकच राहत नाही. मग आयडिओलॉजिकल आमचं भांडण आहे, हा फक्त एक मुद्दा दिवाणखान्यामध्ये बसून करायचा चर्चेचा मुद्दा राहतो, कारण विकासाची कामं चालू आहेत. मी उपाध्यायांकडे जातो. उपाध्यायजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, शरद पवारांच्या या विधानाच्या नंतर प्रसन्न 1 मिनिट बोला दादा बोला. 1 मिनिट मला माझा मुद्दा पूर्ण करून द्या. हा बोला. मुद्दा असा आहे की विरोधक जे असतात आपल्या विचाराच्या विरोधात काम करणाऱ्यांना लोकांना ते घेतात. जसं छत्रपती संभाजी राजेंना भारतीय जनता पार्टीने का स्वीकारलं, त्यांना राष्ट्रपती करून खासदारकी देऊन का सन्मानित केलं, त्याचं कारणच हे असं असतं की विरोधकांची ताकद संपवायची, त्याला खच्चीकरण करायचं, हे राजकारणामध्ये डाव असतात. तसे डाव वेळोवेळी खेळले जातात. मला काय त्याच्यात वावगं वाटत नाही. दादा तुम्ही मगाशी माझ्या प्रश्नाचं उत्तर आता स्वतःच दिलं. जर काही तुम्हाला लक्षात येत आहे की सत्ताधारी विरोधकांना संपवायचं काम करतात, त्यासाठी ते आपल्याला सोबत घेतात, मग तुम्ही अशा विरोधकांचा ज्यांच्या डोक्यात अशा प्लॅनिंग असतात त्यांना तुम्ही तुमच्या डायसवरती घेऊन स्वतःहून का संपवून घेताय, हा माझा प्रश्न होता. कारण मराठा समाजातून तुमचे जेव्हा इथे कार्यक्रम होतात त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येतात किंवा ज्यांना आपण शिव्या घातल्या तेच आपल्या डायसवरती कसे, हरकत नाही, तो तुमचा, तुम्ही डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. मी उपाध्यायांकडे जातोय. उपाध्याजी, माझा आपल्याला प्रश्न आहे की या सगळ्या प्रकारानंतर मराठा समाजाचं बदलते आयाम आणि पक्षीय, आतापर्यंत एक मानलं जातो किंवा बहुधा काँग्रेस राष्ट्रवादीकडे बहुसंख्य जाणारा हा समाज हा भाजपकडे वळतोय, अशा बहुधा चिन्ह दिसल्यामुळे हे सगळं सुरू आहे का? ही टीका टिप्पणी आपल्याला काय वाटतं?
नाही 100% मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे प्रसन्न, 2014ची लोकसभा असेल नंतर विधानसभा असेल, कुठला एका विशिष्ट समाज एका विशिष्ट पक्षाला मतदान करतो असं नव्हतं. भारतीय जनता पार्टीला सर्वच घटकांनी समाजातला सर्व, त्यात मराठा समाज सुद्धा आला की त्या मोठ्या प्रमाणात मतदान त्यांनी केलं आणि त्याच्याचमुळे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीला घवघवीत पहिल्यांदा यश मिळताना दिसलं विधानसभेला सुद्धा. एक 2-3 गोष्टी मला इथे सांगितल्या पाहिजेत. मग अशी आयडिओलॉजिक विरोध झाला, केवळ आम्ही विकास आलोय, आमची आयडिओलॉजी तशीच आहे वगैरे सांगितलं गेलं आणि म्हणून त्यांना बोलवलं गेलं काय मुख्यमंत्र्यांना त्या व्यासपीठावरती. पण खेडेकरांच्या पत्नी 1 नाही 2 नाही तब्बल 3 टर्म भाजपच्या आमदार होत्या, त्यामुळे त्यावेळी आयडिओलॉजी कुठे गेली होती. त्यात दुसरं, ज्या शरद पवार मगापासून चाललं आपण म्हणतो की नाही ते जातीवादी राजकारण करत नाही किंवा त्यांना हे पक्ष नको असतात. पुलोदमध्ये त्यांनी आम्हाला बरोबर घेतलं होतं, आम्ही होतोच पुलोदमध्ये त्यावेळी सुद्धा, ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पुलोदचा प्रयोग केला त्यावेळी. त्यामुळे सत्तेचं राजकारण आणि जातीचं राजकारण हे प्रामुख्याने 2 घटक आहेत शरद पवार. आणि सगळ्यात महत्वाचा मगाशी ब्राह्मण्याचा विषय आला होता. मुळामध्ये प्रसन्न प्रत्येक समाजामध्ये ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण्य यात आपण फरक केला पाहिजे. आणि ब्राह्मण्य वृत्ती जवळपास प्रत्येक समाजात काही ना काही प्रमाणात थोड्या प्रमाणात निर्माण होतीये आणि त्याला विरोध आपण केला पाहिजे. आणि शरद पवारांसारख्या नेत्याचं जबाबदारी तेव्हा वाढते कारण अशा इतक्या उंचीवरचा इतक्या प्रमुख पदार्थ जातीवादीला का म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्या कार्यशैलीबद्दल एक मिनिट माझा लोंढेजी पूर्ण होऊ द्या. असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या एखाद्या निर्णयाबद्दल त्यांना आक्षेप असेल, पण बघा पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना हाताचा लकवा आठवला कार्यक्षमता सांगण्यासाठी, त्यावेळी जात नाही आठवली त्यांना. आणि इथे मात्र त्यांना जातीवर कॉमेंट करावीशी वाटली. यातच त्या सगळं काय आलं. आणि महाराष्ट्र आणि आपण सुरुवातीला सांगितलं त्यांच्या मनाची खतखत आहे की मराठा समाज जो आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीत जातोय. मुख्य जो साधारणतः प्रत्येक जिल्ह्याचं राष्ट्रीय राजकारण बघा, जिल्ह्यामध्ये मराठ्यातली मोठी म्हणजे सातारा घ्या, सांगली घ्या, सोलापूर मोहिते पाटील घ्या, सांगली साताऱ्यातलं घ्या, सगळे तिथली नावं घ्या, हे सगळे त्या ठिकाणची मोठी मराठा समाजाची घराणी त्यांनी सगळ्या त्यातनं हा राष्ट्रवादी पक्ष उभा राहिला. हा काही प्रादेशिक पक्ष पण त्याला म्हणता येणार नाही अशा पद्धतीचा आहे. आणि तोच समाज जर तिथून सुटत चालला त्यांच्या तावडीतून तर पुढे काय अशा ह्याच्यातनं ते आलेलं राजकीय हे वाक्य आहे. आणि अशा पद्धतीने अस्वस्थ करण्याचं प्रकार हे शोभणार नाही. मुद्दा लक्षात आलेला आहे. मी इकडे पहिल्यांदा बराच वेळ मला फत्तेसिंग सावंत यांच्याकडे जाता आलं नाही. सावंतजी तुम्ही आमच्यासोबत आहात का? हा बोला. सावंतजी माफ करा मी मगासपासून तुमच्याकडे येऊ शकलो नाही. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे पद स्वीकारल्यानंतर, खासदारकी स्वीकारल्यानंतर तुम्हाला मराठा समाजाकडनं काय प्रतिक्रिया येत आहेत? संभाजीराजांचे फॅन्स आहेत, संभाजीराजांचे फॉलोअर्स आहेत मोठ्या संख्येने येणारे, शिवराज्याभिषेक समितीतले कार्यकर्ते आहेत, त्यांची काय भावना झाली ती आम्हाला सांगा. मला एक त्याच्या आधी मला एवढंच सांगायचं आहे, आता जी चर्चा मी ऐकली सगळी, यानंतर प्रत्येकानं आता जे सांगितलं की बाबा आपल्या विकासासाठी जर आपण एखाद्या क्षेत्रात गेलो असेल किंवा मोदी साहेबांना आणले असेल, फडणवीस साहेबांना आणले असेल, तर राजे तिथं खासदार होऊन जर आपले प्रश्न सुटत असतील, विकास होत असेल तर वावगं काय आहे त्यात? मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे साहेब, आता तुम्ही जो प्रश्न जी विचार मराठा युवकांच्या किंवा मराठ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, वाईट प्रतिक्रिया येतच नाही आहेत. कारण त्यांना अपेक्षा आहेत राजेंच्याकडनं. राजे हे फसवणारे राजकारणी किंवा कोण नाही आहेत. मगाशी सप्तर्षी सर म्हटले की बाबा राजे हा एक गंमत इकडे तिकडे झालेला आहे. राजे सर्वांचेच आहेत. राजे कुठल्या एका जातीचे, एका पक्षाचे किंवा एका याचे नाहीत. राजे हा स्वतः एक विचार आहे, राजे एक स्वतः एक संस्कार आहे. आणि हे महाराष्ट्रातल्या असंख्य, फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रातल्या असंख्य मराठा फक्त नसेल. नाही पण सावंतजी तरी सुद्धा प्रवीण दादा इकडे आहे, ऐका ना सावंतजी मुद्दा असा आहे, सावंतजी प्रश्न असा आहे, मगाशी प्रवीणदादा गायकवाड म्हणाले ठीक आहे तुम्हाला समजा काय खासदार वगैरे व्हायचं होतं तर अन्य पक्षातून तुम्ही लोकनियुक्त झाला असतात किंवा अन्य पक्षातून, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडून जाण्याच्या तुलनेत भाजपकडून गेलात याचा थोडी खंत आहे समाजामध्ये असं त्यांचं मत आहे. तुम्हाला तसं वाटतं का? भाजपकडून जाण्याचा विषयच नाही ना. भाजपकडून हे जे 10 खासदार आहे, 12 खासदार आहेत, यामध्ये 2 बीजेपीचे आहेत आणि 10 अपक्ष आहेत. हा विषय महत्वाचा आहे. जरा तुम्ही जर मला वाटते बाकीच्यांनी जर बघा, आरो आगा, संभाजीराजे छत्रपती, स्वप्नन दासगुप्ता, नरेंद्र जाधव, MC मेरी कोम, प्रेम प्रसन्न, यश रेखा, गोपी सुरेश, सचिन तेंडुलकर, KSM तुलसी हे अपक्ष आहेत. नवजोत सिंधू, सुब्रमण्यम स्वामी बीजेपी आहेत. हा विषय खासदारकीचा विषय वेगळा आहे. मला एवढंच सांगायचं आहे साहेब की ह्या आपल्या सगळ्या चर्चेतून जसं इतिहासात नोंद आहे, मोगलांच्या मनात जसं स्वप्नात सतत संताजी धनाजी येत होते तसं काहीच होत आहे संभाजीराजेंच्या बाबतीत की बाबा ह्यांचा हा माणूस कुणाच्या स्वप्नात येत आहेत संभाजीराजे? सावंतजी कुणाच्या स्वप्नात येत आहेत?
नाही, आता जी आपली जी चर्चा चाललेली आहे याच्याबद्दल बोलतोय मी, हा. की प्रत्येक जे टीका करतायत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या मनात संताजी धनाजींच्या सारखे संभाजीराजे येत आहेत. हा. कारण अखंड महाराष्ट्राला नव्हे तर भारतवर्षाला माहित आहे या संभाजीराजेंच्याकडून काय विकास होणार आहे, बरं. काय अपेक्षा आहेत त्या. बरं बरं. आणि मला एवढं म्हणायचं आहे 60 वर्ष गडकोट किल्ल्यांसाठी या बाकीच्या सरकार जे 60 वर्ष सत्तेत होतं यांनी काय केलं नाही काय. प्रत्येक राज्याभिषेक समितीला प्रत्येक वर्ष राज्याभिषेक समितीनं प्रत्येक मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं. हो कोणताही मुख्यमंत्री आला नाही. हो, हो. तिथं पालकमंत्री स्वतः मोठे होते मागच्या वेळी, हो. पण मुख्यमंत्री ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी आले. त्यानंतर त्यांनी लगेच मुख्यमंत्री झाल्यानंतर आले बरं. आणि त्यांनी 500 कोटी लगेच गडकोटांसाठी देतात. हा जर विकास होत असेल तर शिवप्रेमींना किंवा बरं. शिवभक्तांना याच्यापेक्षा मोठा आनंद कुठे आहे. ठीक आहे सामंतजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच. हा तुमचा मुद्दा लॉजिकल आहे आणि तो त्या पातळीला म्हणजे विकास घडत असेल तर संभाजीराजांनी एखादी निर्णय घेतला तर तो टीकेचा का ठरेल हा तुमचा मुद्दा आहे. मी सप्तर्षींकडे जाऊन पुन्हा एकदा हेमंत देसाई आणि राऊत सरांकडे येणार आहे. सप्तर्षी सर, हा सगळा प्रकार घडत असताना माझा आपल्याला प्रश्न आहे, शरद पवारांबद्दलचं आपलं प्रेम माहीत असून सुद्धा, की दरवेळी जेव्हा आपल्या बेसला धक्का लागायची, मग ती शेतकऱ्यांचा बेसच्या रूपाने शरद जोशी असो की आता भाजपच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी असो, असं जेव्हा होतं किंवा उसाच्या आंदोलनाच्या निमित्ताने राजू शेट्टी असो, शरद पवार थोडेसे घाईकुतीला येतात का, थोडेसे अगदीच ज्याला आपण म्हणू घाईवरती येतात का, त्यांना एकदम त्रास होऊ लागतो का, ही एक मेंटॅलिटी आहे का? प्रसन्न, राजकीय नेता किती मोठा असो वा लहान असो, हां त्याला आम्ही राजकारणामध्ये चॉकलेट थिअरी म्हणतो. लहान मुलाला जसं चॉकलेट मिळालं की ते एकदम खुश होतं, तसं प्रत्येक नेत्याचा काहीतरी वीक पॉइंट असतो. बरं. तर आमचे मित्र शरद पवार यांना पंतप्रधान हा शब्दच वीक पॉइंट आहे. कोणता पंतप्रधान बारामतीला आला नाही. हो. चरण सिंग आले, चंद्रशेखर आले, हो. सगळे आले, तर त्यांना मोदी पंतप्रधान म्हणून आवडले. हो. मोदी नाही आवडले. पंतप्रधान नावाचं पद त्या मोदींच्या मागे आलं. हो. त्यांचं चॉकलेट आहे. बरं. आणि समजा त्यांना होता आलं असतं तर मग त्यांनी दुसरीकडे मागितलं नसतं. बरं. साधे म्हणून ते जेटली आले बरं. आणि प्रवीण त्यांचं किती समर्थन करू द्या. बरं. आता असे जर माणसं आपल्या घरी बोलून आपली कामं सांगायला लागली आणि विकासाचा महान विचार सांगायला लागले, बरं. तर संपलंच, म्हणजे भारतातली लोकशाही संपली. बरं. आता दुसरं असं हो. आहे की आपल्याला जर अनालिसिस करायचं असेल हां. की मराठा नावाच्या फेडरेशनचं किंवा जाती समूहाचं वर्तन काय, तर हे वर्तन शेती तत्सम जाती असल्या तरी त्याच्यामध्ये एक वतनदार मराठा आहे आणि एक नाही. सांगली कोल्हापूरला सोयरीक जमताना तुमची आमची सोयरीक कशी जमणार, तुमचा मुलगा शिकलेला आहे सगळे, पण आम्ही सरकार आहोत. काल परवाचे गुराखी सुद्धा म्हणतात सरकार असतं. काही म्हणजे सरकार म्हणजे काहीतरी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. तरी हा वतनदारांचा दोष. आता हे राजांच्या बाबतीत हे सगळे सांगतायत राजांचा आता बोलू नका. ब्राह्मणांना राजांचा कधीपासून आला त्या गादीचा? ब्राह्मणेतरवाद हा कोल्हापुरामध्ये जेव्हा ब्राह्मण वतन राजर्षींनी रद्द केली त्यानंतरच आहे. ते गंगोत्री आहे ब्राह्मणेतरवादाची. पण आता केशव उपाध्यायांनी ज्या पद्धतीनं समर्थन केलं हे मला विशेष वाटलं. पण मला सप्तर्षी सर इकडे एक विचारायचं आहे. सप्तर्षी सर तुम्हाला विचारायचं, तुम्ही मगाशी शरद पवारांच्या राजकारणाचा विचार करताना राजांना बाकीचे तुम्ही ऐका सप्तर्षी सर फडणवीसांना मुजरा करतात. सप्तर्षी सर, तुम्ही मगाशी असं म्हणाला शरद पवारांच्या बद्दल की शरद पवार किती पुरोगामी असले तरी त्यांना त्यांच्या जातीचा बेस, मराठा समाजाचा बेस टिकवावा लागतो, त्या बाबतीत ते आग्रही असतात. म्हणजे आपल्या जातीचा आग्रह धरणारी व्यक्ती जातीयवादी नाही. मग त्याच न्यायाने भाजप जर का हिंदू अनुनय करत असेल आणि हिंदू धर्माचा बेस जर का टिकवत असेल तर तो मात्र जातीयवादी. या जातीयवादाच्या दोन फुटपट्ट्या कशा असू शकतात? फार चांगला प्रश्न विचारला प्रसन्न. हिंदू अहिंसक असताना त्याला हिंसक केल्याशिवाय तो संघाच्या आणि भाजपच्या मागे जात नाही. त्यामुळे देशामध्ये द्वेष आणि हिंसा वाढवल्याशिवाय भाजपला सत्ता मिळत नाही. आणि हिंदुत्ववादाचा आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाही. प्रसन्न हिंदुत्ववाद हा सत्तेचा एक सोपान आहे.
सत्ताचं संप्रदाय. बरं. आता आपण मगाच सांगत होतो नाही, तेवढं प्रसन्न, मला बरोबर सांगू आहे. दे. वाटेल ते बरोबर मराठ्यांमधला करायचं का जो सत्ताशीनी? वतनदार समाज आहे त्याची बिहेवियर आणि संघाने कष्टकरी कधी हिंसा केलं? मराठीची काय बिहेवियर वाटेल ते वेगळी बरोबर आहे. करतो अल्लाउद्दीन आपण. खिलजीने बरं. महाराष्ट्राच्या यादवांचं राज्य गेल्यावर त्याच्या पुढे प्रसन्न, प्रश्न मला आला बघा, बोलायचंय. अतुल मी लोंढेंच्या येतो पुढे जो उपाध्याय, प्रश्न आपण- आला बरं. की स्टॅबिलिटीचं काय करायचं महाराष्ट्रात, तेव्हा महाराष्ट्रातले मराठा वतनदार अल्लाउद्दीनकडे गेले आणि साहेब तो प्रश्न साहेबचा आम्ही सोडवतो, तुम्ही आम्हाला वतनदार नेमा. अल्लाउद्दीन खिलचे वतनदार झाले. सप्तर्षी सर, मला पावरचं इतिहासापेक्षा भयंकर मला त्या ही- मराठा हा व्यवहारवाद झाला. मला आपल्याला वतनदारांची आयडिओलॉजी behavior म्हणून वेगळी. विचारायचं आहे, पण तरी कोणती का तो कारण असे ना समूह आहे. एखाद्या माणसाने मराठा धर्म हे असो की जात वेगळी असो त्याचं आहे. समर्थन हे आपला आयडिओलॉजीचा बेस मानावा का? हा माझा एक सिंपल लॉजिकचा पुरोगामी प्रश्न आहे, ज्याला तुम्ही नीट उत्तर दिलेलं नाहीये. मला माफ करा, तुम्ही उत्तर ते दिलेलं नाहीये. जर का मराठा जातीचा बेस हा पुरोगामी ठरू शकतो पण हिंदू धर्माचा बेस पुरोगामी ठरू शकत नाही, या दोन फुटपट्ट्या ठेवल्या तर त्या पुरोगामी चळवळीचा आणि सगळ्या पुरोगामी डिस्कोर्स सारखा गोंधळ होत राहील. मी उपाध्यांकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा भारतकुमार राऊतांकडे येतो. राऊत सर, या राजकारणाची नेमकी गणितं काय आहेत आणि ती बदलतायत म्हणून हे सगळं सुरू झालंय का? अगदी बरोबर सांगितलं. हे केवळ राजकारणाचं गणित आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आतापर्यंत मराठा जात, मला खरं जातीविषयी कसं जाहीररित्या बोलायला काही आवडत नाही, कारण याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे असं मी मानत असतो. परंतु ती आता आपली वस्तुस्थिती झालेली असल्यामुळे तो विषय असल्यामुळे सांगतो तुम्हाला, मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस आहे. बेस नव्हे, बेस, केक, चेरी हे सगळं काही मराठा आहेत. बरं. हे सगळं असताना त्यामुळे त्यांचं राज्य सुखात चाललं होतं. परंतु 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की हा सगळा बेस वगैरे आहे, हा सगळा फोलपणा आहे. कारण तसं जर असतं तर एनसीपीला फक्त 4 जागा नसत्या मिळाल्या. त्यातली एक ते स्वतः, एक सुप्रियाताई, एक माढामधली विजयसिंह मोहिते आणि एक अंशुमन राजे, उदयनराजे, ते त्यांच्या स्वतःच्याच ताकदीवर आलेले, त्याचा काही संबंध नाही. आणि आणखी कोल्हापूरची जागा, 4 जागा सोडल्या तर त्यांना दुसरी जागा, चौथी, 5वी जागा महाराष्ट्रात मिळू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे त्यांच्या लक्षात आलं की ही फार गडबडीची गोष्ट आहे. त्यामुळे जर मराठा बेस आता हलतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं. हा हलणारा बेस जर का आपण सावरला नाही तर हा सगळा डोलारा जाईल आणि मराठा समाज आपल्याबरोबर जायला नाही तर आपल्याबरोबर कुणीच नसणार. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या ध्यानात आली तेव्हा त्यांनी ही गोष्ट सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे मराठा एकाचा अनुनय करताना दुसऱ्या मध्ये तो विनोद आहे अशा तऱ्हेची भाषा वापरायची, हे मला असं वाटतं दुटप्पीपणा झाला. एका बाजूला आपला बेस वाढवण्यासाठी ते मराठ्यांचं बोलतायत आणि जेव्हा ते अंगाशी तसं वाटतं तेव्हा हा विनोद होता असं काहीतरी ते सांगतात. बरं, उपाध्यांना बोलायचं आहे, मला कल्पना आहे उपाध्यायजी मी पहिल्यांदा तुमच्याकडेच येणार आहे. त्यापूर्वी फक्त हेमंत देसाई, पण जसं भारतकुमार राऊत म्हणते ते बरोबर आहे, हा बेस हलतोय, पण अशी काहीतरी विधानं करून तो बेस हलणं थांबेल का? खास करून इकडे प्रवीणदादा गायकवाड म्हणजे मराठा अस्मितेची सर्वोच्च संघटना असणाऱ्याचे ते नेते आहेत. ती संघटना सुद्धा विकास होत असेल तर आम्ही फडणवीसांना डायसवरती बोलवणार, गडकरींना बोलवणार, आमचे संभाजीराजे तिकडे गेले तरी आमचं काही म्हणणं नाहीये. जर का हे ऍडजस्टमेंट चालत असतील तर मग हा बेस थांबू शकेल का अशा विधानांनी? मला बिलकुल वाटत नाही. मी एक तर शरद पवारांनी बारामतीला या लोकांना बोलवायचं, तर मग आता प्रवीण गायकवाड म्हणतात की आम्ही आमची कामं होण्यासाठी बोलवलं, चूक आहे. बरोबर आहे. प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बेस आहे तो हलतो आहे, सरकतोय मोठ्या प्रमाणात. लोकांची परसेप्शन या पक्षाबद्दल अत्यंत वाईट झालेली बघा. मुळात कुठले त्यांचे नेते बघा तुम्ही, आता आर पाटील गेले आणि जे नेते आहेत प्रमुख 3 ते भ्रष्ट आहेत आणि 4थे जयंत पाटील, त्यांच्यावरती सुद्धा आरोप सुरू झालेले. तेव्हा आता त्यांच्याकडे नेतृत्वच नाही. त्यामुळे शरद पवार तुम्ही बघितलं तर गेल्या 6-8 महिन्यामध्ये दुष्काळापासून आत्महत्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती पवार साहेबच जास्तीत जास्त दौरे करतायत, पत्रकार परिषदा घेत आहेत, बाईट्स देत आहेत. महाराष्ट्रातल्या सूत गिरण्या उद्ध्वस्त झाल्या, साखर कारखाने गेले, त्यातले बरेचसे प्रायव्हेटाईज झाले, ते अजितदादा आणि या मंडळीने बऱ्यापैकी घेतले. तर त्यांचा जो बेस सगळ्या या शिक्षण संस्था किंवा या माध्यमातून सहकारीकरणाच्या माध्यमातून होता, तो सहकारच आता उद्ध्वस्त व्हायला लागल्यामुळे राष्ट्रवादीचा एक बेस मुळातच कमी व्हायला लागलेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पक्ष वाढवण्याची गोष्ट सोडूनच द्या, तर पक्ष आता जो आहे तो वाचवण्याची गोष्ट आता त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता कुठला इश्यू त्यांना हे करता येईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलाही पक्ष, कुठली विशेषतः मराठा जात जी आहे, अनेक जाती सत्तेच्या आश्रयाने वाढत असतात किंवा त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही विशिष्ट जाती समुदाय आहेत ते सत्तेच्या यांनी जास्त वाढीला लागलेल्या असा इतिहास आहे. हे मी काही टीका करण्यासाठी म्हणून म्हणत नाही.
तर त्या याने जर आता यांच्याकडे सत्ता येण्याची सुतराम शक्यता बरं. 2019 मध्ये सुद्धा नाही बरं. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरं. कडे, तर आपला दुसरा काहीतरी हे असला पाहिजे, त्यामुळे तो वर्ग तिकडे शिफ्ट होता. आणि 2014च्या पूर्वी सुद्धा जर आपण जर टक्केवारी बघितली तर मराठा जातीची मोठ्या प्रमाणावरती मतं भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहेत. त्यांचे अनेक नेते सुद्धा बघा हो, तुम्ही. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दलित आणि ओबीसी हा सुद्धा वर्ग तिकडे सरकताना तुम्हाला दिसतोय. म्हणजे आता फक्त मुस्लिम जो वर्ग आहे तो तो तेवढाच अजून आहे. तेवढा भारतीय जनता पक्षाकडे गेले. मला उपाध्यायांना इकडे विचारायचं आहे. उपाध्यायजी, तुम्ही तुमचं आधीचं बोलणं तर पूर्ण करायचं, पण माझा प्रश्नही ऐकून घ्या. हे खरं आहे की मोठ्या संख्येने आज आमदारांमध्ये किंवा खासदारांमध्ये अनुसूचित जाती जमातींमधल्या मोठं रिप्रेझेंटेशन हे भाजपमधलं आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आज असं म्हटलं जातंय की हे सगळ्या जागा बिगा वाटायच्या, महात्म्यांना पण सोबत घ्यायचं, छत्रपती राजेंना पण सोबत घ्यायचं, पण मुख्यमंत्री मात्र फडणवीस बनायचा, लढायला बहुजन सत्तेवर ब्राह्मण, हा काय प्रकार आहे? कारण अशा प्रकारच्या टीका होत आहेत आणि त्याचाच उद्वेग मग शरद पवार कदाचित अशा विधानातून करतायत. हे काय प्रकार आहे? देतो, त्याचं उत्तर देतो. त्याच्या अगोदर मी प्रवीण दादांचं अभिनंदन करतो. असं आहे की आमचे आणि प्रवीण दादांचे मतभेद, वैचारिक मतभेद असतील ते असतील, त्याबद्दल म्हणणं नाही, पण आज प्रवीण दादांनी एक प्रामाणिकपणे गोष्ट सांगितली, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचं त्यांनी किमान त्यांना कळलं, जे कुमार सप्तर्षींना कळलं नाही, आणि म्हणूनच त्यांचा समाज, त्यांचा विचार समाजात विचार त्या कमी कमी होत गेला. आणि म्हणून मग ते संघ काय आक्रमक हिंसक बनवतो, अशी बेताल आणि बेफाट आणि बोगस विधानं ते करतात. ठीक आहे, त्यांचा त्यामुळेच त्यांची प्रतिमा आहे, ती सुद्धा बोलायचं नाही. मुळामध्ये असं आहे की या देशातल्या प्रत्येक समाजाला, मग तो मराठा समाज असेल, तो बाकीचे इतर समाज असतील, या समाजाला आत्ता विकासाची आस आहे, जो गेल्या अनेक वर्षापासून झाला नाही. हे वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येते. आणि म्हणून विकास जो कोण करू शकतो त्याच्या पाठीशी ते उभे राहायला तयार आहेत. तो प्रत्येक समाज त्यासाठी त्यांच्या मागे उभा राहायला तयार आहे. आणि आज ती अपेक्षा किंवा ती आशा आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व पूर्ण करतंय. मग ते केंद्रातला असेल, महाराष्ट्रातला असेल, त्या भावनेतनं आज हे होतंय. मुळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे मान्य आहे ना, पण त्याचबरोबर भारतीय जनता आता या क्षणाला भारतातले सर्वाधिक खासदार जे आहेत ते SC ST आदिवासी आणि इतर समाजातले भारतीय जनता पार्टीचे आहेत. सर्वाधिक आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघात निवडून आलेले आहेत. त्यामुळे हे प्रत्येक समाज जोडला जातोय. आणि पश्चिम महाराष्ट्र जो कोणी मराठा बहुल समाज जातो तिथे सुद्धा त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला यश मिळते. आणि हीच खरी या राजकीय मंडळींची पोटदुखी आहे आणि त्यातनं विधानं होत आहे. आणि शेवटी असं आहे की विकासाची फळं त्यांना मिळाली तर मला वाटतं बाकीचे प्रश्न राहते. आणि तीच अपेक्षा असली पाहिजे. समाज जर अशा पद्धतीने जातीच्या पलीकडे उठून पुढे वर येत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं. पण तेच इतक्या मोठ्या व्यक्तींनी अशा प्रकारची विधानं करणं मला वाटतं ते शोभणारं नाही. माझ्याकडे शेवटचा 1.5 मिनिट मी भारत कुमार राऊतांकडे त्या कमेंटसाठी येतो. आणि मला आता या सगळे जे शरद पवारांच्या विधानाला 360 डिग्री उलटं घेऊन मला ते चेक करायचं आहे. भारत कुमार रावजी, शरद पवार जे म्हणतात की इकडे तर पेशवे छत्रपती पेशव्यांना नेमतात, पेशवे फडणवीसांना, फडणवीस बाकी कोणाला नेमत असतील, इथे फडणवीसच छत्रपतींना नेमतायत. यातून शरद पवार एक प्रकारे जाती व्यवस्थेचं समर्थन करतायत का? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, या न्यायाने उद्या जर का दलित व्यक्ती मोठ्या पदावरती गेली आणि त्यांनी अशी कुठली नियुक्ती केली तर बघा, दलित समाज आता यांना मराठ्यांना नेमणार का, दलित समाज आता यांना इकडे नेणार का, असं सुद्धा शरद पवारांच्या मनात एक प्रकारे आहे का? हे बघा, शरद पवार आहेत ना, ते वन बॉल गेमचे नेते आहेत. ते प्रत्येक बॉल त्याप्रमाणे खेळत राहतात. त्यामुळे हा फक्त ऑब्स्टकल्स मारतो किंवा हा हुकच मारतो अशा तऱ्हेचं त्यांचं हे नाही. त्यांची बॉलिंग सुद्धा कधी लेग स्पिन, कधी ऑफ स्पिन, कधी पेस बॉलिंग, कधी गुगली, असं सगळ्या पद्धतीचे ते परिस्थितीनुसार ते बॉल टाकत जातात. आणि आपण ह्याच्या पूर्वीचा बॉल कुठला टाकला होता ह्याचं त्यांना काही सोयरसूतक नसतं. त्यामुळे ते परिस्थितीनुसार त्याला आपण ते चांगले त्यांचे जे हे विधान स्वतःमध्ये जाती व्यवस्थेचं समर्थक आहे का की छत्रपतींनी पेशव्यांचं हे केलं? एकदा लॉजिक मानलं की छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करणार म्हणजे मग चातुर्वर्ण्यास मान्य केलं आपण. ते मी बोलतोय फक्त त्यांचे पाठ्यरेखे याच गोष्टीला प्रॅग्मॅटिझम असं म्हणतात. बरं, हे असं काही मोठे शब्द त्याला वापरतात, ते कुमार सप्तर्षीचं वापरतात. माझं म्हणणं असं की हे ज्या पद्धतीने हे सध्या शरद पवार वागतायत, म्हणजे फडणवीसांनी छत्रपतीची नेमणूक केली, मला असं वाटतं हे अत्यंत ग्रहणीय आहे. हे विनोद म्हणून सुद्धा घेण्याच्या लायकीचं नाही. याचा निश्चितच छत्रपतींच्या गादीवरची टिप्पणी आहे. इतर कोणी केली असेल तर महाराष्ट्र पेटला असता. मी ते मानत नाही. तिकडे फडणवीस म्हणजे त्यांना काय अभिप्रेत आहे? फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही अभिप्रेत आहेत त्यांना. फडणवीस म्हणजे फडणवीसशी करणारे जे लोक होते पेशवाईमध्ये ते अपेक्षित आहेत. आणि छत्रपती जे म्हणतात त्या छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नाही अपेक्षित,
त्यांना ती जात अपेक्षित आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचं विधान इतक्या मोठ्या महाराष्ट्रातल्या हिमालय एवढ्या नेत्यांनी करायचं म्हणजे मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्राने ह्याच्याबद्दल केवळ त्यांचा निषेध करून चालणार नाही, ह्याच्याबद्दल सगळ्यांना शरम वाटली पाहिजे असं मला वाटतं. कार्यक्रमाच्या शेवटी फक्त एवढाच हा मांडण्याचा प्रकार होता की अशा विधानांमधून आपण दरवेळी आपली मध्ययुगीन अस्मिता आणि प्रेरणा का दाखवत असतो. 2, याच प्रेरणांनी समाजाचं राजकारण होतं अशी आपली धारणा आहे का. आणि 3, तसं नाही हे जर का समाज दाखवत असेल तर यापुढचं राजकारण कसं असेल याचा ढांडोळा घेण्यासाठी चर्चा होती. पवार साहेबांचं विधान फक्त त्याला निमित्त होतं. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं आणि आपला पोल तुम्ही बघू शकता. आपला लोकांचा प्रश्न होता आपण ट्विटर हँडलवरती विचारलेला, छत्रपतींच्या नावावर पवार मराठा अस्मिता डिवचत आहेत का. तुम्ही सगळ्यांनी त्याला काय प्रतिसाद दिलेला आहे आपण आपल्या ग्राफिक्सच्या सहाय्याने बघूया स्क्रीनवरती. 59% लोकांना वाटतंय हो अस्मिता डिवचत आहेत, तर 41% लोकांना मात्र तसं वाटत नाहीये. कदाचित हाच तो डिफरन्स आहे की ज्याच्यामुळे हे लक्षात येतंय की मराठा समाजाचं राजकारण एकसंध नाही. आता त्याचा धडा घ्यायचा की नाही हा मात्र त्या पक्षाला घ्यायचा आहे. तुर्तास आपल्या या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी, अतुल लोंढेंनी, केशव उपाध्ये, प्रवीणदादा गायकवाड, डॉक्टर भारत कुमार राऊत, हेमंत देसाई आणि कुमार सप्तर्षी निवेदिला सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.